तर नमस्कार मंडळी, आम्ही ना दुपारनंतर गेलो होतो मंदिरात पाया पडण्यासाठी, कारण सकाळी सकाळी खूपच गर्दी असते यात्रेमुळे. आणि जाताना ना पहिल्यांदा आम्ही तळी घेतली होती. तळी घेऊन आम्ही गेलो मंदिरात, पण त्या आधी ना मंदिराला असं गरका मारायचा असतो, म्हणून मग आम्ही ना आधी ना गरका मारून असं ना मंदिरात जाणार होतो दर्शन करण्यासाठी. वेदांनी पाहिलं ना तुम्ही किती छान प्रकारे दर्शन घेतलं पाठीमागून. तर आम्ही गेलो होतो डायरेक्ट मंदिरात. मंदिरात गेल्यावर ना हे बाबांनी अशी तळी भरत होते, मग आम्ही पण आमची तळी ना त्यांच्याकडे भरण्यासाठी दिली. छान प्रकारे ना तळी वगैरे भरली आणि नंतर आहे ना वेदा आणि हा दादा आहे ना आमचा, ते असे तळी वगैरे वरती फेकत होते, म्हणजे खोबरं फेकतात मंदिरात, ती प्रथा आहे. नंतर बाहेर आल्यावर आहे ना तिला लावायचा होता गंध, तर छान प्रकारे ना गंध वगैरे लावला आणि मावशीने घेतलं होतं तिला उचलून. छान प्रकारे यात्रेत गेलो फिरण्यासाठी, पण वेदा असल्यामुळे काही यात्रेत जास्त फिरता आलं नाही, कारण ती यात्रेत खूप काही काही मागत होती. नंतर येताना ना आम्हाला हा गोळ्यावाला दिसला होता. नंतर वेदा काय ऐकतच नव्हती, म्हणून गोळा घेतला होता खाण्यासाठी. आणि ती किती खुश होती बघा, हात वगैरे करून सांगत होती खूप छान आहे म्हणून. येताना ना ती काय खाली यायला तयार नव्हती घरी, कारण ना तिला तिथे मुली भेटल्या होत्या खेळण्यासाठी आणि तिथंच राहण्याचा हट्ट करत होती. पण आम्ही नंतर घरी घेऊन आलो तिला. घरी आल्यावर ना भूक लागली होती, म्हणून मम्मीने जे खायला आणलं होतं ना यात्रेतून, अशी भाजी भाकरी पण बनवली होती. छान असं जेवण केलं, मावशीच्या पायाला भेटलो. चला भेटूयात.